ही बघा राज्यातली सगळ्यात मोठी मंडई. मंडई तर आहे, शेतकरी मंडळी कुठे आहे? मी बघतो. हे बघा इथे आहे. महाराष्ट्राचा बळीराजा मंडई सोडून इथे कोपऱ्यात का बसलाय? मग काय, सरकारकडून हमी भावच मिळत नाही तर मंडईत बसायचं तरी कशा पाय? अहो चर्चा चालू आहे. लवकरच बदल घडणार आहे. ढेकळाचा बदल. तुमच्या सरकारने आमचं शिवार जलयुक्त नाही जलमुक्त केलंय. आणि पीक गेलं तर विमाही मिळत नाही. फायदा होतो तो फक्त विमा कंपन्यांचा. असं कसं बोलताय? तुमच्यासाठी आमच्या सरकारने काय काय केलंय? व्हाय का माझ्या कारभाराला बी जित्ता करा. पीक नुकसानीत इमा घावला नाही म्हणून गळफास घेतलाय त्यानं. मेलेले तर टाळवरचं लोणी खाऊन आणखी किती वर्ष जगणार आहात? अहो तसं नाहीये. मंत्री साहेब, शेतकऱ्यांची पिळवणूक आता चालणार नाही. आता काँग्रेसचा हातच देईल आपल्याला साथ.